नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी ची परीक्षा आता नुकतीच पार पडलेली आहे. आजचा व्हिडिओ करण्यामागे हेतू पहा काय आहे. तुमच्याकडं आता ज्यांना आपलं अपेक्षित आहे की पहिल्या आन्सर कीनुसार तुम्ही आता स्कोर चेक केलेले असतील. तुम्हाला ज्याही लोकांना वाटतंय की आपण प्री क्वालिफाय होऊन मेन्सला जाईल, त्या लोकांसाठी हा खास व्हिडिओ आहे. आता हा व्हिडिओ मी ओव्हरऑल सगळ्या विषयांसाठी बोलेनच, पण विशेषतः मी इतिहासाविषयी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. तूर्तास आपण काय करूया, आपण पहिल्यांदा पहा आपण काय इथं लिहिलंय ते पूर्व आणि मुख्य परीक्षेचा दर्जा. आता त्या दर्जा सांगण्या अगोदर इथं लक्ष द्या बा मी काय लिहिलेलं आहे. इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. हा जो सिलेबस आहे तो फक्त तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी दिलेला आहे आयोगानं. आणि तुमच्या एक लक्षात आलं असेल, तुम्ही ज्याही वेळेस इतिहासाचा सिलेबस बघता किंवा प्रश्न बघता, त्या सिलेबस जरी एक वाक्यात दिला असला तरी आयोगाच्या प्रश्नांचा आवाका खूप मोठा आहे. तसंच सेम मेन्सला तुम्हाला थोडं इलॅबरेट केलेलं आहे पहा. म्हणजे काय केलेलं आहे मुख्य परीक्षेसाठी तुम्ही एकदा एकदा सिलेबस डोळ्याखालून पहा बरं. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. हे जसंच्या तसं प्रीला जे तेच मेन्सला आहे. पण पुढं काय म्हणतायत पहा ते काय म्हणतायत, सामाजिक व आर्थिक जागृती कधीपासून 1885 ते 1947. 1885 का, तर 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. आणि 1947 पर्यंत म्हणजे कसं की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि तिथंपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा कालखंड, एवढा कालखंड त्यात त्यांनी कव्हर केलेला आहे. पुढे काय म्हटलंय पहा, महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी व राष्ट्रीय चळवळी. आता पहा मी काय सांगतोय ते. ज्या वेळेस तुम्हाला प्रीचा पेपरला सिलेबस दिलाय ना, प्रीच्या पेपरमध्ये सिलेबस विषयी अगदी थोड्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण मेन्सला त्यांनी थोडं इलॅबरेट केलेलं आहे. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्हाला मेन्सला प्रश्न विचारतील ना, सहसा सिलेबसच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत नाहीत ते. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल बघा, सामाजिक व आर्थिक जागृतीवर ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारतात ना, त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनावर एखादा प्रश्न विचारतील, राष्ट्रीय काँग्रेसचा एखादा अध्यक्ष त्याच्यावर एखादा प्रश्न विचारतील. परंतु पुढे काय म्हणतायत पहा, महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य आणि सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे. आता मागचे जर तुम्ही पेपर पाहिले, एकतर पहिल्या वेळेस इतिहास आयोगानं ऍड केला नव्हता, नंतर मात्र ऍड केला तो इतिहास मेन्सला. मग इतिहासाचे 10 क्वेश्चन कंपल्सरी येतातच येतात. त्या 10 क्वेश्चन पैकी तुम्ही जर नीट पाहिलं तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर, तर तुम्हाला हे महत्वाच्या व्यक्तींचं कार्य, समाज सुधारकांचं कार्य आणि वर्तमान ह्याच्यावरच सायमल्टेनियस प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे कसं बघा, नारायण मल्हार जोशी असतील, म्हणजे नाम जोशी, त्यांची ते सोशल सर्व्हिस लीग असेल किंवा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक असेल. पण आता मेन्सला विचारताना ते काय करतात, त्यांना एकतर काय असतं पहा, जशी प्रीची गर्दी कमी केली तशी मेन्सची गर्दी कमी करावी लागते. मग आता ते सहजासहजी विचारणार नाही तुम्हाला सोशल सर्व्हिस लीग कधी स्थापन केली, सोशल सर्व्हिस लीगचे सचिव कोण होतील विचारतील, किंवा सोशल सर्व्हिस लीग स्थापन करण्यामागे उद्देश काय होता विचारतील. तसंच सेम वर्तमानपत्रांच्या बाबतीत आहे पहा. आता बघा, मागचा प्रिव्हियस इयर प्रश्न होता एक की भाऊ महाजनांची वर्तमानपत्र, भाऊ महाजनांच्या वर्तमानपत्राचा कालखंड विचारला होता, क्रोनॉलॉजी विचारली होती. मग हे सांगतानाच मला तुम्हाला हेही सांगायचंय, इथे या, हे पहा, इथं गट ब आणि गट क साठी सेम सिलेबस आहे. म्हणजे फरक काहीच नाहीये, सिलेबस मध्ये तेच दिलेलं आहे, जागृती जागृती, हे समाज सुधारक असतील, वर्तमान तेच आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला मला आवर्जून सांगायची आहे, काय पहा, ग्रुप सी ए त्याचा एक दर्जा आहे, ग्रुप बी ए त्याचा एक दर्जा आहे. ह्या दोन्ही दर्जात पदांमध्ये फरक आहे. म्हणजे साहजिक गोष्ट, सिलेबस जरी सेम असेल तरी सुद्धा त्या दोन्हींच्या प्रश्नांच्या क्वालिटीत मात्र फरक आहे. म्हणजे कसं, तुम्हाला ग्रुप सी ला जर एखाद्या प्रश्नाची संस्थेची स्थापना विचारत असतील, एखाद्या वर्तमानपत्राचे संस्थापक विचारत असतील, तर तुम्हाला ग्रुप बी ला विचारताना काय विचारतील की त्या संस्थेला मदत कोणी केली, किंवा त्या संस्थेचे कार्य काय होते. थोडक्यात काय, थोडं इलॅबरेट जास्त करतील. मला सांगायचं तुम्हाला हेतू काय आहे पहा बरं. ज्या वेळेस तुम्ही मुख्य परीक्षेचं प्लॅनिंग कराल ना, तुमच्या क्लिअर कट डोक्यात राहिलं पाहिजे की तुम्ही एक तर ग्रुप बी करताय की ग्रुप सी करताय. दोन्ही तुम्हाला गोष्टी एकत्र करायचे, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल, तुम्ही वाचताना वरवरचं वाचणं अपेक्षित नाहीये ह्या दोन्हीचं वाचताना. कारण ग्रुप सी चा दर्जा थोडा खालचा आहे, ग्रुप बी चा थोडा दर्जा वरचा आहे. मग तुम्ही वाचताना काय केलं पाहिजे की ज्यावेळेस आपल्याकडे जेही काही मटेरियल आहे, जेही मटेरियल म्हणजे काय, तर बघा, तुम्ही ग्रुप बी साठी सी साठी प्रीचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही असंही नाही की तुम्ही एखादा नवीन विद्यार्थी म्हणून आलाय, मेन्सला चुकून पास झालेला आहे
आणि आता पटकन तुम्हाला काहीतरी आता इतिहासाचं नवीन काहीतरी म्हणजे काँग्रेसच माहित नाही किंवा गांधीजींविषयी अजिबातच काही कल्पना नाही, गोखले कधी ऐकलेलेच नाही, असं तर होणार नाही. तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय पहा, तुमच्याकडं ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी हे पहा इथं ग्रुप बी आणि सी साठी किती दिवस आहेत पहा. 17 मे 2026 ला तुमची ग्रुप बी आहे आणि 7 जून 2026 ला तुमची ग्रुप सी आहे. आता मी काय सांगतोय ते पहा. हे बघा, ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेचं प्लॅनिंग करताना त्यावेळेस आता इतिहास विषयासाठी पहिल्यांदा मी सांगतो. इतिहास विषयासाठी तुम्हाला एकतर तुम्ही अगोदर झालेली सगळी पुस्तकं म्हणजे तुम्ही जी पुस्तकं अगोदर वाचलेली आहेत तीच पुस्तकं तुम्ही मेन्सला वाचायची आहेत. म्हणजे असं नाही की मी आजपर्यंत कधीच एखादं पुस्तक हातात घेतलं नाही आणि आता ते छान वाटते म्हणून मी आता पुस्तक हातात घेतलेलं, असं करू नका. बेसिक काय आहे, पहिल्यांदा तुम्ही पुस्तक हे 11वीचं इथं लिहिलेलं आहे, 11वीचा इतिहास जुनं पुस्तक आहे इतिहासाचं आहे. तुम्हाला कंपल्सरी 11वी इतिहासाचं जुनं पुस्तक वाचणं अपेक्षितच आहे. म्हणजे हे पुस्तक वाचूनच तुम्हाला पुढचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय की समजा माझं आता 11वीच्या पुस्तकाला 2-3 वेळा रिव्हिजन झालेले, तर मग मी आता कुठं वळलं पाहिजे की कठारे सर असतील, गाटाळ सर असतील किंवा समाधान महाजन सर असतील, जेही पुस्तक याच्या अगोदर तुम्ही प्रीला वाचलेलं आहे तेच पुस्तक परत रेफर करा. याच्यासाठी उगाच परत वेगळा वेळ घालून तुमच्याकडे तेवढा वेळही नाहीये. म्हणजे आता मी तिन्ही पुस्तक रेफर करतो परत एकदा वाचून करतो असं अजिबात करू नका. करा काय पहिल्यांदा की महाराष्ट्राचा 11वीचा इतिहासाचं जे जुनं पुस्तक आहे ते तुम्ही म्हणजे स्वल्पविरामापासून पूर्णविरामापर्यंत कट टू कट वाचलं पाहिजे. त्यात पण पहिली प्रकरणं सोडून म्हणजे प्राचीन भारत सोडून तुम्हाला लक्षात येईल की पुढची प्रकरणं म्हणजे समाजसुधारक असतील, आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीतील लोकांचं योगदान असेल, ह्या गोष्टी तुम्ही वाचल्या पाहिजेत. आता मला परत एक गोष्ट सांगायची आहे पहा बरं, तुमच्याकडे वेळ मर्यादित आहे. ज्या वेळेस वेळ मर्यादित असतो त्यावेळेस वेळेचं काटेकोर नियोजन करणं आपल्याला अपेक्षित असतं. आता एवढ्या दिवसाच्या अनुभवावरून मला काय सांगायचंय पहा, तुम्ही तुमचं कंपल्सरी एक शेड्यूल असतं पहा. म्हणजे कसं की तुम्ही सकाळी 7:30ला अभ्यासिकेत जाता. आता काय ट्रेंड आहे की आपण इंग्लिशचा आणि मराठी व्याकरणचा अभ्यास केलेला नसतो. म्हणजे खूप रेअर पोर असतात की मी मेन्सचा अगोदर अभ्यास केलाय मग आता प्री देऊन मग परत अजून मेन्सची रिव्हिजन करणार आहे, असं नाही. आपल्यातले बहुतांश जण काय करतात, बहुतांश जण म्हणजे ऑलमोस्टच सगळे, पहिल्यांदा आपलं काय गोष्ट असते की पहिल्यांदा इंग्रजी घ्यायचं, कारण इंग्रजीचं आपल्याला जास्त, आपण मोस्ट ऑफ द लोक मराठी मीडियम मधून आलेला असतो त्यामुळे पहिल्यांदा इंग्रजी. मग ठीक आहे, काय अडचण नाही. माझं मत काय पहा, मी सांगतो हे माझं वैयक्तिक मत आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यानुसार तुम्हाला जमतंय का ते बघा, फॉलो होतंय का तुम्हाला. तुम्ही ज्यावेळेस लायब्ररीत जाता तुम्ही काय केलं करणं अपेक्षित आहे, सकाळच्या सत्रात ज्यावेळेस जाल निश्चितपणे इंग्रजी करा. सकाळी तुम्ही 7 ते 11च्या आसपासपर्यंत इंग्लिश चांगलं शार्प करा. तुम्ही म्हणजे ताजीतवानी होऊन गेलेला असतं त्यामुळे चांगला अभ्यास होतो. 11 नंतर किंवा 12 नंतर जेवायला जाण्याच्या अगोदर ना तुम्ही सगळ्यात बेसिक गोष्ट काय आहे पहा, तर सगळ्यात बेसिक गोष्ट तुम्ही प्रिव्हियस इयर प्रश्न केले पाहिजेत पहा इंग्रजीचे सगळे. इंग्रजीचे सांगताना मला हेही सांगितलं पाहिजे, तुम्ही आता ज्याही वेळेस मेन्सचा अभ्यास करायला निघाल कुठलाही विषय घ्यायच्या अगोदर तुम्हाला पहिलं एकच काम करायचंय. मेन्स काय असते बघा, मेन्सला तुम्हाला 70% अभ्यास मागच्या प्रश्नांचा करावा लागतो आणि राहिलेला 30% अभ्यास तुम्हाला वाचावं लागतं. विदाऊट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही पेपरला जाणे म्हणजे हे बिगर आहेराचं लग्नाला जाण्यासारखं आहे. एवढी ती गफलत आहे, म्हणजे ते अपेक्षितच नाहीये तुम्ही प्रिव्हियस इयर प्रश्न वाचले नाहीत आणि निघालाय तुम्ही पेपरला. तसं करू नका. मग ज्यावेळेस तुम्ही जेवणाच्या वेळेपर्यंत इंग्रजीचा अभ्यास करून जाल, इंग्रजीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून जाल, जेवून आल्यानंतर तुम्ही थोडं झोपाल. झोपेतून उठल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, मराठी जरी मातृभाषा असली तरी सुद्धा तिला तुम्ही दुय्यम वागणूक दिली नाही पाहिजे. मराठीचा सुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. मराठी व्याकरण तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. मराठी व्याकरण तुम्हाला वाचावंच लागेल, त्या गोष्टी तुम्हाला काही गोष्टी पाठच कराव्या लागतील. म्हणून दुपारच्या सत्रात काय करा की मराठी व्याकरण घ्या. तुम्ही मराठी व्याकरणवरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळे बघा. 5-5:30-6 पर्यंत त्या गोष्टी होतील. 6ला ज्यावेळेस तुम्ही चहा पिऊन माघारी याल त्यावेळेसची पहिली ऍक्टिव्हिटी ती म्हणजे तुम्हाला थोडके नाही तर कंटिन्यू 110 दिवस आणि हे 130 दिवस करायचे. ती म्हणजे काय पहा बरं, तुम्ही ज्यावेळेस माघारी याल चहा पिऊन त्यावेळेस पासून म्हणजे अप्रॉक्सिमेटली समजा 6 वाजता तुम्ही आला तर 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत 6 ते 9 तुम्हाला कंपल्सरी 20 मार्काचं जे रिझनिंग आहे, म्हणजे तुम्हाला ग्रुप बी आणि सी ला 20 मार्काचं गणित आणि रिझनिंग आहे, त्याचं तुम्हाला कंपल्सरी अभ्यास करणं अपेक्षित आहे. पहा मी परत एकदा सांगतोय, हे पहा बरं, तुम्हाला पहिला पेपर 100 मार्काचा असतो. 100 मार्कावर सगळे पोर भयानक फोकस करतात. मग मी म्हणतोय ठीक आहे, त्या 100 मार्कापैकी तुम्हाला 80 मार्क आले,
पण तुम्ही ह्या 100 मार्काच्या नादात जर हे सगळे 110 मधले चांगले 90 दिवस घातले आणि फक्त मी आता 30 दिवसात दुसरा पेपर बघतो म्हणलं तर असं होणार नाही. होईल काय, ह्या GS 1 ला ठीक आहे तुम्हाला 80 पडतील आणि GS 2 ला काय होईल, तुम्ही अडकाल कुठेतरी 55 ते 60च्या दरम्यान. मग होतं काय, तुम्हाला जे 10-12 मार्क कमी पडणार आहेत ना, ते कमी पडलेले मार्क कुठं गेलेले असतील तुमचे, तर तुम्ही ते रिझनिंग केलेलं नसेल, तुम्ही करंट अफेअर केलेलं नसेल, इथं मार्क जातील. म्हणून सांगायचे मला हे 6 ते 9 या वेळेत तुम्हाला कंपल्सरी रिझनिंग करणं गरजेचंच आहे. जसं तुम्ही इंग्रजी रोज करताय ना, तसंच रिझनिंग करा. मी त्याला 2-3 तास दिले तर तुम्हाला होईल काय, त्याची प्रॅक्टिस होईल. आणि रिझनिंग फक्त प्रॅक्टिसची गोष्ट आहे. जर तुम्ही रिझनिंगचं जर चांगली प्रॅक्टिस करून गेला, मी परत एकदा सांगतो पहा, तुम्ही कुठल्याही पोस्ट होल्डर व्यक्तीला सुद्धा विचारा, पोस्ट होल्डर व्यक्ती सुद्धा सांगेल की माझा GS 2 चा पेपर कव्हरच झाला नाही, मी कसा तरी एन प्रकारे तो कव्हर केला. तो कुणालाही कव्हर होत नाही. साधं गणित आहे. तुम्ही ते जर प्रश्नपत्रिका काढली, तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला पॉलिटीचे प्रश्न वाचताना तुमचे 10 मिनिटं गेलेले असतील. म्हणजे प्रश्न अजिबात भयानक काहीतरी विचारलेत आणि ते तुम्हाला अजिबातच येत नाही असं नसतं. ते प्रश्न तुमच्या माहितीतले असतात, तुम्हाला उत्तर येतं, मात्र वाचावं तर लागेल. तिथं 9-10 मिनिटं जातात. मग राहिलेला वेळ तुम्हाला कंझ्युम करावा लागतो. रिझनिंग आहे, परत इतिहास आहे, करंट अफेअर्स आहे, 2 ऍक्ट आहेत. मग ह्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या पेपरला वेळ कमी असतो. मग ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करून जाल त्या विषयांची, म्हणजे विशेषतः रिझनिंगची, त्यावेळेस तुमच्याकडे काय होईल की माफक वेळ राहील. प्रॅक्टिसमुळे पेपर लवकर तुमचा, म्हणजे कव्हर तर म्हणता येणार नाही, पण पूर्ण तर ते होऊ शकतो वाचून. मग मला सांगायचंय काय पहा बरं, परत एकदा मी तुम्हाला रिवाइज करतो. हे बघा, तुमच्याकडे वेळ किती आहे, तर 110 दिवस, 130 दिवस. काटेकोर नियोजन करा वेळेचं, वेळ वाया घालवू नका. इंग्लिश मराठी तर विशेष विषय, त्यांना दुजाभाव करून त्यांना कमी लेखण्यात तर विषयच नाहीये, ते म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. पण सांगायचे असं की दुसऱ्या पेपरला तुम्हाला अभ्यास करताना विशेषतः इतिहासासारखा जो विषय आहे त्या गोष्टीत पाठांतर लागेल. तुम्ही 10 पैकी तुम्हाला 7 ते 8 मार्क आली तरच तुम्ही मेरिटमध्ये यायची शक्यता वाढते. पहा, तुम्ही विचार करा, 10 मार्क तुम्ही जर हातातले आहेत म्हणून सोडून दिले, तिथे जर तुम्ही 3-4 मार्कावर आडला, तर होतं काय की तुम्ही ज्यावेळेस मेरिटचा विचार करायला जातात त्यावेळेस मार्क काय होतात, कमी पडतात 4-5. मग ती 4-5 कुठले असतात मार्क, तर ते आपल्या ह्या इतिहासासारख्या विषयातले असतात. म्हणून मी परत एकदा तुम्हाला हा व्हिडिओ करण्यामागे हेतूच तो होता की तुम्ही आता कुठलाही वेळ वाया न घालवता येणाऱ्या मुख्य परीक्षांसाठी वेळेचं नियोजन करा, अभ्यासात काटेकोरपणा आणा, नवीन पुस्तक वाचायचा बिलकुल प्रयत्न करू नका. कुणीही तुम्हाला सांगायला आलं नाही नाही हे खूप चांगलं आलंय, बाजारात भारी आहे ना, अजिबात विश्वास ठेवू नका. प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर कमांड आणा. मी परत परत सांगतोय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हा येणाऱ्या परीक्षांचा आरसा असतो. उगच कितीही वाचत बसलाय, प्रश्नपत्रिका जुन्या बघित नाही, त्याचा काही अर्थ होत नाही, म्हणजे काही उपयोगच होत नाही. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून तुम्ही उत्तर काढण्याची जरी तुमच्याकडे टेक्निक आली तरी सुद्धा काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला, उद्या एखादा प्रश्न माहित नसला तरी तुम्हाला टेक्निकनं उत्तर येतील. म्हणून शार्प टेक्निकनं तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवा. त्याच्यानुसार तुम्ही एखादी टेस्ट सिरीज जॉईन करा की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. मग सांगायचा उद्देश एवढाच, वेळेचं नियोजन, वाचलेलीच पुस्तकं परत परत वाचणे, गणित बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष न करणे आणि प्रिव्हियस इयर प्रश्नांवर कमांड आणणे, ह्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या काळात येणाऱ्या परीक्षेसाठी मेरिटमध्ये आणण्याचा एकमात्र उपाय असू शकतात. एवढंच कारण होतं की मी आज हा व्हिडिओ बनवला. तर धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल. यशवंत अकॅडमीकडून तुम्हाला माझ्याकडून येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा.